आई वारल्यानंतर खूप लोक अशी आजूबाजूला होते, तर त्या लोकांनी असं रडायला लागल्यावर मी एक मामा होते, त्यांना विचारलं काय झालं घरात आज, आणि आईला काय झाले की आई अशी का झोपली, म्हणजे हेही कळत नव्हतं की आई ऑफ झाली. आमच्या घरी भाजी मागायला येणाऱ्या काकी माझी आई वारल्यानंतर त्यांनी मला जेवताना दारात हक्कलेलं आठवतं. 18 वर्ष क्रॉस झाल्यानंतर आम्हाला संस्थेतून बाहेर 13-14 दिवसच अगोदर कळलं होतं की माझा आता इथला कालावधी संपलाय. संस्थेतून बाहेर पडल्यानंतर कोणी आमचा विचारच केला नाही हे जाणार आहेत कुठे, फक्त तू जा, तारीख संपली, तू 12 वाजायच्या आत जा. तर तू कुठं जातेस, काय जातेस, कोणासोबत जातेस, तू कुठं राहतेस, याच्याशी त्यांचा गाडी मात्र तो संबंध नव्हता. तिला आईबाप नाही, आईबाप नाही, लग्न झाल्यानंतर पण आईबाप नाही हेच ऐकावं लागलं. तर माझे मिस्टर म्हटले आता कशाला आणत आहे, मी आहे की. मी सरळ सेवाची परीक्षा दिली 1 वर्षात. आज मी महाराष्ट्र शासनामध्ये मनोरुग्णालयामध्ये कामाला आहे. मग त्यांनी त्यांचा स्वतःचा जॉब सोडून आज माझ्यासाठी माझे मिस्टर मुंबईमध्ये एक रिक्षा चालवतात. पण मला अजून पण तो दिवस आठवतो की माझा नवरा स्टेअरिंगवर बसल्यानंतर युट्यूबच्या व्हिडिओ बघून रात्रीचे लिंक पाठवायचे. पोरग झोपले ना तर ती लिंक वाच, नाहीये ना तुझ्याकडे पुस्तक, आपली नाही ना परिस्थिती, तर तू लिंक बघ. ज्यावेळेस दवाखान्यात सांगितले की आता ही थोड्या दिवसात जाणार आहे, हात लावू नका, त्यावेळेस नवऱ्याने गाडीवर बसून अख्ख्या गावातून मला घरी घेऊन आली. ती मेली तरी ती माझीच आहे आणि जगली तरी माझीच आहे. आता आपण पॉझिटिव्ह आलो तर आपल्याला आपला नवरा टाकून देईल का, तर नाही टाकलं त्यांनी.